तर ह्यांची सुट्टी होती म्हणून ह्यांनी स्वतः ब्रेकफास्ट बनवला. त्यानंतर आम्ही थोडीशी घरातली कामे केली आणि मग निघालो एका फंक्शनसाठी. तर असं झालं होतं की मी जे परवा स्टेटस ठेवले होते व्हॉट्सअपला, तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की तू कोणाचे फंक्शन अटेंड करत नाही, मग तू हे फंक्शन कसं काय अटेंड केलं? तर त्यामागे खरंच खूप मोठं रिझन आहे. तुम्हाला विश्वास नाही बसणार की अजूनही असं काही असतं का? तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून सांगा. मी तुम्हाला नक्की सांगेन की मी कोणाचे फंक्शन का अटेंड करत नाही. तर इथे आम्ही गेलेलो आहोत एका बर्थडेमध्ये. आता इथे नानांना भेटलो, त्यानंतर वरती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. थोडंसं फोटोशूट केलं, त्यांचं आतमध्ये फोटोशूट चालू होतं म्हणून डुग्गूला खाली घेऊन आलो. त्यानंतर केक वगैरे कट केला. माझ्या वहिनी आहेत आणि माझा भाऊ आहे, त्यांच्यासोबत डुग्गू बसला आहे. बाळाचा फोटो आत्ता दाखवणार नाही, कारण प्रत्येकाला आवडतंच असं नाही. तर त्यानंतर मस्त डिनर केलं. डिनर केल्यानंतर आमच्या घरी आलो. आता व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय.